महाराष्ट्र शासन वन विभागाच्या आदेशानुसार संपूर्ण नागपूर जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। शिवसेना शिंदे गटाचे मौदा तालुका प्रमुख प्रशांत बाळासाहेब भुरे यांनी स्मृती योजनेअंतर्गत अरोली येथे झाडे लावली। याचवेळी ग्रामपंचायत इंदुरा येथे सामाजिक वनीकरण रामटेक विभागाच्या वनकन्या समृद्धी योजना अंतर्गत 1 वर्ष वयोगटातील मुलीच्या आई वडिलांना 10 रोपटे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच रोशनी भुरे, उपसरपंच सुनील आडगुळकर, सदस्य विकास समृद्ध रोशन उमप, सर्पमित्र रामप्रसाद डोकरीमारे, वन परिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण रामटेक, वनपाल NN केंद्रे, वनपाल RR शुक्ला, वनरक्षक FJ अजमी, वनरक्षक स्वरूप केरवार आणि ग्रामस्थांचा विशेष सहभाग लाभला। महाराष्ट्र शासन वन विभाग तर्फे भरपूर योजना राबविल्या जातात। यामध्ये प्रामुख्याने रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड, गटवृक्ष लागवड, शुभमंगल योजना, कन्या वन समृद्धी योजना, स्मृती वन योजना, सामाजिक वनीकरण विभाग नागपूर अंतर्गत सामाजिक वनीकरण परिक्षेत्र रामटेकच्या अंतर्गत आरोली गावामध्ये शिवसेना प्रमुख श्री प्रशांतजी भुरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोली गावातील मशानघाट परिसरामध्ये आज स्मृती वृक्ष लावून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे। आज रोजी सामाजिक वनीकरण रामटेक अंतर्गत माननीय प्रशांतजी भुरे साहेब, शिवसेना अध्यक्ष मौदा तहसील यांच्या वाढदिवसानिमित्त स्मृतिवन आणि स्मृती वृक्ष लागवड करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे। आज आरोली गावामध्ये स्मशानभूमी परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला। याचा उद्देश असं की काल परवा सामाजिक वनीकरणाचे अधिकारी RFO साहेब असो किंवा RO साहेब असो किंवा हे स्वरूपजी केरवार हे असो हे माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला सामाजिक वनीकरणाची बातमी सांगितली, म्हणजे योजना सांगितली आणि त्या योजनेच्या माध्यमातून आज या गावामध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त ते माझ्या घरी आले आणि त्यांच्या थ्रू आज या गावामध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही या स्मशानभूमी परिसरामध्ये वृक्षारोपणाचं लागवड केलेली आहे। माझी विनंती आहे सर्व गावकऱ्यांना, समस्त नागरिकांना की ज्यांच्या कोणाचा वाढदिवस असो किंवा एखादी डेट झाली असो तर त्यांनी त्यांच्या नावाने एक झाड आपण प्रत्येक कुठेही जिथे जागा असेल तिथे एक झाड त्यांच्या नावाने लावावं, एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो। महाराष्ट्र TV 24 करिता गौरी गणेश बोरकर, अरोली।